काय माहिती केला असेल हा काय माहिती नाही ना 50 नंबर नाही तिचा नाही हो हो कोणची गाडी आली हां हां काय बोलतोस चल ओके तर नक्कीच ऑफसाईडच्या दिशेनं चेंडूला ठेवलं जात आहे निर्धाव चेंडूची समाप्ती अक्षय याच्या माध्यमातून मला पारितोषिक सांगितलं षटकारासाठी मला वाटतं खंडेपाडा संघासाठी तेजसजी गोवर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये हे लाभलेले आहेत तर जेवढे षटकार मारतील तेवढे 100 रुपये तुम्हाला दिले जातील दरम्यान अंतिम सामना आजच्या दिवसातला सर्व प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत हवेमध्ये चेंडू इथे मात्र शतरक्षक तैनात आणि फलंदाज झालाय बाद तो योगेश बाद झालाय पहिला गडी बाद झालेला आहे आणि शरद वरठा यांच्या माध्यमातून पहिले प्रत्येक विकेटसाठी मला वाटतं 100 रुपये हे दिले जाणार आहेत तर निलेश याला ते 100 रुपये लागू झालेले आहेत लक्षात घ्यायचं आदरणीय सन्मान्य थँक्यू चला चला फलंदाज चला मैदानामध्ये लवकर एक गडी बाद झालाय 2 चेंडूमध्ये एकही धाव मला वाटते अजूनपर्यंत या ठिकाणी नाही आहे तर नक्कीच एक गडी बाद 0 अशी धावसंख्या केतकी बॉयज खंडीपाडा संघाची नक्कीच गाणे ऐकायला वेळ नाहीये कारण की ते क्रिकेट पूर्ण होणं गरजेचं आहे मध्ये जसा जसा वेळ मिळेल तसं आमचा डीजे तुमच्यापर्यंत गाणी पोहोचवतीलच मान्य श्री जयंत म्हात्रे यांच्या माध्यमातून तिसरं कॅश प्राइज आपल्याला लाभलेला आहे तर जयंत म्हात्रे यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय मान्य श्री दयानंदजी वाघ मान्य श्री सौभाग्यवती नवशी वाघ यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय मान्य श्री नुराबाई शेख यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य हे नक्कीच ग्राउंडसाठी लाभलेलं आहे आणि इतर सहकार्य सुद्धा या ठिकाणी लाभलेला आहे अपील भरपूर केली जाते मात्र पंच दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे आणि वाईडनं धावफलक उघडलं गेलंय ते म्हणजे 1 वरती अपील गोलंदाजाची कमी आणि शॉर्ट लेग रिझनमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये लेग साईडचा जो शतरक्षक आहे कॅप्टन आहे मला वाटतंय त्याचा आवाज योगेश याचा जास्त निघतोय कारण की तो कर्णधार आहे लीडर आहे त्याच्या संघाचा ऑन साइडला मोठा फटका आलाय फटका चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार पहिला षटकार या इनिंगचा समोरच दिला होता आपण जर पाहिलं तर दिनेश याच्या बॅटमधनं आणि दिनेश याला तुम्ही जर पाहिलं तर दिनेश बाबर एक अनुभवी आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेणारा हा फलंदाज आहे काय जबरदस्त मॅच या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघांना ऑल द बेस्ट पुन्हा एकदा बेलकडी टीम यांना रुपेश यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात हवेमध्ये चेंडू आहे शतरक्षक पोहोचेल का तिथपर्यंत पाहणं गरजेचं आहे रोशन आला चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या सिंगल डबल वरती विश्वास ठेवला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग घेऊन प्रथम इनिंगमध्ये खेळत असतो संघ त्यावेळेस त्याचं पारडं नक्कीच थोडंसं जड होतं त्यांना नक्कीच बेनिफिट मिळताना दिसतं कारण की येणाऱ्या संघाला त्या संघापेक्षा 1 धाव जास्तच बनवायची असते त्यामुळे थोडासा खंडीपाडा संघाच्या बाजूने ॲडव्हान्टेज चांगला आहे मात्र काल लक्षात असू द्या काल धावा चेस झाल्या होत्या शॉर्ट पिच बॉल ऑफसाईडच्या दिशेने खेळत सॉरी ऑन साईडला गेलाय चेंडू एकच धाव एका धावावरती समाधान एका धावेने धाव फलक थोडासा पुढे सरकतोय जाऊन पोहोचते 10 या धाव संख्येवरती चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5
5 चेंडू टाकून झाल्यात. अजय वज्रा पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक सांगतात बेलकडी संघाला. पुन्हा एकदा प्रेक्षकांची संख्या वाढू लागली या अंतिम सामन्यासाठी. अगोदर जवळजवळ 270 पर्यंत गेली होती, आता वाढू लागलेली आहे. भरपूर जण या मॅचला जॉईन करतात. दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच प्रेक्षकांची संख्या पुन्हा एकदा वाढली होती, आता संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा वाढताना दिसते. दरम्यान हा चेंडू आपण जर पाहिला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला खेळलं होतं आणि एक धाव नक्कीच मिळाली. एका धाब्याने धावफलक पुढे सरकवला गेला, तो म्हणजेच 1 बाद 11. 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या केतकी बॉईज खंडेपाडा संघाची. थोडासा आवाज तुम्हाला कधी कधी बंद झालेला ऐकायला येत असेल किंवा मग वाटत असेल आवाज बंद झाला, आवाज गेला. थोडासा लाईटचा नक्कीच प्रॉब्लेम या ठिकाणी भरपूर लांबून आलेला आहे कनेक्शन, त्यामुळे आपण जर पाहिलं तर DJ साठी जी आवश्यक पॉवर आहे या ठिकाणी मिळत नाही, त्यामुळे नक्कीच दिलगिरी व्यक्त करेन. भरपूर जण जोडले गेलेत. पुन्हा एकदा 300च्या आसपास प्रेक्षक पुन्हा एकदा जॉईन झालेत. प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईन पाडा. हो, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा प्रेक्षणीय षटकार. रोशन याचं स्वागत या षटकारांशी झालेलं आहे. जयराम माळी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. जयराम माळी आपण जर पाहिलं बीबीपाडा परिसरातून जयराम पोलीस म्हणून तुम्ही ओळखत असाल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू थोडासा स्क्वेअर जातोय. इथे अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढे सरकते, ती म्हणजेच 18 धावसंख्येत. बघा दोन्ही अँगलनं रिप्ले सुद्धा दाखवले जातात तुम्हाला डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज करताना सुद्धा आणि फलंदाज खेळताना सुद्धा. पुन्हा एकदा रोशन हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक निलेश आलाय चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी मात्र फलंदाजच कन्फ्यूज नाहीये, आम्ही सुद्धा कन्फ्यूज आहोत, कारण की झेल घेतलाय की मग झेल ड्रॉप झालाय. काय जबरदस्त बघा बॅड लाईटचा हा फायदा. वैभवला सुद्धा वाटलं की झेल घेतला की काय. निलेश खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन या शेवटच्या षटकामध्ये झेल घेणं गरजेचं आहे. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय दिनेशाच्या माध्यमातून. चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. बघा बॅड लाईट मध्ये क्रिकेट खेळणं आम्ही का लवकर तुम्हाला खेळण्यासाठी सांगतोय, कारण हा चेंडू झेल सुद्धा असू शकला असता, मात्र अंधुक प्रकाश जो सूर्यप्रकाश कमी झालाय त्यामुळे काही चुका नक्कीच क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होताना दिसतील. धावसंख्या 21. अजून एक वाईड या ठिकाणी बघायला मिळतोय एक्स्ट्राच्या रूपानं. धावसंख्या आहे ती 22. धावा धावफलकावरती लागल्यात. वैभव मैदानामध्ये आहे. भरपूर लांबट वाईड या ठिकाणी हाताळला गेला होता. थोडासा वेळ कमी खर्च करा खंडीपाडा संघ प्लीज, कारण की समोरच्या संघाला सुद्धा फलंदाजी करायची आहे. फारच वेळ होतोय, कारण की समोरच्या संघाला सुद्धा 15 मिनिटं किमान मिळायला हवीत. थोडा घाई करा. आयोजकांच्या माध्यमातून शेवटची संधी आहे तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या वरना. 6 धावांसाठी षटकार. शांती कोटे इथे खलबली माजवलंय या फलंदाजाने. चांगले फटके तो खेळतोय. अजून एक चेंडू चाललाय कामन नदीच्या बाजूने. 6 धावा आणण्यासाठी हा षटकार.
धाव फलक आपण जर पाहिला तर 34 धावा चेंडू टाकून झाल्यात आतापर्यंत 5 या षटकाचे आणि दिनेश बाबर याने मात्र आपले जलवे बेकारायला सुरुवात केली आहे या अंधुक प्रकाशामध्ये. परफेक्ट अंदाज घेतलाय तर रोशन याच्यावरती आक्रमण ठरवलंय. ओहो हो 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 आता कोण घेईल कॅच. दोघांमध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती मात्र रोशनने कॅच तो फिनिश केलाय आणि फलंदाज बाद झालाय तो दिनेश बाबर. थँक्यू थँक्यू डीजे चे मात्र जबरदस्त गाणं वाजवलं गेलं. दरम्यान आपण पाहू शकतात धाव फलक भरभराट झालेली 34 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. महेंद्र कोल्हार नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि आपण पाहू शकतात की अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती. फलंदाज राज घाटाल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे कारण की दिनेश बाबर हा कॉटन बॉलच्या पद्धतीने बाद झाला होता. रोशन उंबरसाडा यांनी बाद केलं होतं. बघा 350 पर्यंत प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. हा चेंडू मात्र वाईड आहे. पंचांचा इशारा आलाय. धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. 35 धावा. सुरुवातीचा चेंडू अवांतर टाकला महेंद्र याने आणि महेंद्रला माहिती आहे की हा जो फलंदाज आहे नक्कीच त्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू चालला सीमारेषेच्या बाजूला. रोशन तिकडे आहे. ओ षटकार. पाय इकडे बाहेर होता रोशनचा मात्र झेल चांगला घेतला होता. थोडासा आतमध्ये आपण जर पाहिलं एखादा फुटा आतमध्ये जर राहिला असतं तर कदाचित या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये या रोशन या खेळाडूला राहता आलं असतं मात्र एक पाऊल हे बाहेर होतं. धावसंख्येमध्ये भर पडली 41. क्या बात आहे महेंद्र. सुपर बॉलिंग. जबरदस्त चेंडू. मी म्हणेन थोडक्यासाठी वाचला हा फलंदाज. परफेक्ट यॉर्कर आणि अस्त्रामध्ये ब्रह्मास्त्र म्हणून म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये यॉर्करला नक्कीच मानलं जातं. त्याचा परफेक्ट उदाहरण या ठिकाणी महेंद्रच्या माध्यमातून पूर्णपणे ब्लॉक केलं होतं वैभव याला. धावसंख्या 42. विकास जाधव ऑल द बेस्ट म्हणतोय खंडीपाडा संघासाठी. हो एज लागलाय. शतरक्षक मागे आहे तिकडे. नक्कीच शतरक्षण चांगलं झालंय. एकच धाव मिळेल. एका धावपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धाव संख्या 43. नक्कीच एबी विलन गेमिंग पवन केने असं म्हणतोय अक्षय याला. आता अक्षयची बॅटिंग अजून बाकी आहे मित्रा. युट्यूबवरती भरपूर कमेंट यायला सुरुवात झाली आहे. संख्या वाढलेली आहे. जवळजवळ 450 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या आहे तीच म्हणजे 43 धावा. चेंडू टाकून दिले आतापर्यंत 3. हवेमध्ये चेंडू खाली. शतरक्षक महेंद्र आणि या ठिकाणी वैभव याचा खेळ समाप्त. फलंदाज बाद. सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. आता मात्र एक मोठं यश संपादन केलंय आणि चांगलंच गड्याला फसवलाय त्या म्हणजे वैभव याला. संध्याकाळच्या सत्रामध्ये 400+ प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेलेत पुन्हा एकदा.
तेजस्वी गोवर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. मला वाटतं मात्र षटकार जास्त आलेलं नाही आहेत आणि विकेटसाठी जर आपण पाहिलं तर सुद्धा एक पारितोषिक आलं होतं शरद वरठा यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. तर आमच्याकडे या ठिकाणी सुपूर्द करायचे आहेत रक्कम, कारण की भरपूर विकेट सुद्धा आलेले आहेत आणि षटकार सुद्धा आलेले आहेत. विनंती असेल 5 षटकार आतापर्यंत आलेले आहेत आणि 3 विकेट सुद्धा आलेले आहेत. दरम्यान महेंद्र सुपर बॉलिंग, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आहे मैदानामध्ये, कारण की या कामन परिसरातील हे बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट फलंदाज, तसेच बेस्ट फलंदाज आणि बेस्ट गोलंदाज अशी लढत असणार आहे, कारण की दोन्ही संघाच्या दोन्ही बाजू ह्या स्ट्रॉंग आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या कायम आहे ती म्हणजे 43. महेंद्र बॉलिंग मार्क वरती, मयूर बाबर या ठिकाणी फलंदाजीला आलाय. आणि या ठिकाणी चेल सुटलाय. शतरक्षक कोण होता मागे आपण जर पाहिलं यष्टी रक्षणाच्या भूमिकेत, तर रोशन कांबडी मला वाटतं या ठिकाणी आहे. धावसंख्या आहे 44, 45 धावांचा टार्गेट आणि आमचा प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर सुद्धा 45 दाखवत होता अगोदर, मात्र तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. तर थोडासा विनंती असेल खंडेपाडा संघ मैदानामध्ये जा आणि तिकडे तुमचं काय जे हडल बनवायचे तुम्हाला तर हडल बनवू शकता, मात्र कृपया मैदानामध्ये लवकर या. जी काय मीटिंग घ्यायची असेल तर मैदानामध्ये घ्या, विनंती असेल. मात्र बेलकडी संघाला सुद्धा विनंती आहे की लवकरच लवकर मैदानामध्ये आपले 2 फलंदाज पाठवा, कारण की तुम्हालाच वेळ उशीर होणार आहे. म्हणून आम्ही खंडेपाडा संघाला या ठिकाणी थोडीशी घाई करायला विनंती करतोय. तुषार तांगडे यांच्या माध्यमातून सुद्धा दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आल्यात. अजय म्हात्रे दादांच्या माध्यमातून सुद्धा केतकी बॉईज संघासाठी ऑल द बेस्ट आलेले आहेत. सचिन कालात आमचे मॅन ऑफ गोल्डन फिंगर म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि निसर्ग क्लबचे जे मेंबर आहेत ट्रॅकिंगसाठी भरपूर जातात, वेलकम सचिन. त्यांच्या माध्यमातून सुद्धा दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट आल्यात. तर जाऊया 3 षटकांमध्ये 45 धावांचा टार्गेट असेल आणि 2 संघ मैदानामध्ये आहेत, ते म्हणजे आपण जर पाहिलं तर नक्कीच खंडीपाडा आणि बेलकडी. बघा प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात, मात्र आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहत असाल भरपूर जण टिपले जातात, काही जण आपला मनसोक्त आनंद लुटताना, तर काही ग्राउंडवरती असून सुद्धा मोबाईलवरती असताना तुम्ही पाहत असाल. काय जबरदस्त असे क्रिकेट रसिक लाभलेत या आयोजनाला. काहींनी खुर्चीचा आधार घेतलाय, पडद्याच्या आतमध्ये पाय टाकलेत, मस्त आरामात बसलेत. हे आपण पाहिलंय. टीव्ही आपल्याला घरी सुद्धा पाहत असतील, मोबाईलवरती पाहत असतील. आणि आमचा एक छोटा व्यावसायिक बघा सायकलवरती आपला धंदा सांभाळताना. त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच भरपूर जण आपल्या या ठिकाणी उपस्थिती दाखवले. आमचे तिवारी भाई सुद्धा या ठिकाणी आहेत, वेलकम तिवारी. हा, भावना पोचलेल्या आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. भरपूर जणांची नावं माहिती नाहीत, मात्र चेहरे हे आम्हाला नक्कीच अवगत आहेत. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे या मैदानावरती. बघा आमचे 2 प्रेक्षक त्या कार आणि बॅनरच्या मध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीनं. चला मैदानाच्या आतमध्ये आपण येऊया. सर्व स्टँड दर्शवले गेलेत. लीलाधर शांताराम म्हात्रे स्टँड, कैलासवासी लीलाधर म्हात्रे स्टँड असेल. तर लक्षात घ्या, इथे एक सूचना आहे की जो संघ पराभूत होतोय त्याला एक आठवण म्हणून ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे. ते ट्रॉफी स्वीकारल्याशिवाय जायचं नाही ज्या पराभूत होईल त्या संघाला. हां, याच शेवटच्या मॅचसाठी, या आजच्या दिवसाच्या. कालची ट्रॉफी राहिली ती सुद्धा स्वीकारायची आहे कालच्या संघाने. मला वाटतं उद्याच्या दिवशी ते घेतील. मात्र आज जो संघ आहे, जे 2 संघ कोणाला जय पराजय मिळतोय, पराजित झालेल्या संघासाठी या स्पर्धेची आठवण म्हणून एक चांगली ट्रॉफी या ठिकाणी आयोजकांनी नक्कीच ठेवलेली आहे. रिक्वायर रन रेट आहे 15चं आणि ते 15चं रन रेट या ठिकाणी राखावं लागेल. आता मी म्हणणार नाही आहे की नक्कीच या ठिकाणी तुम्ही घाई करा, मात्र विनंती असेल की 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करा, हीच एकच विनंती असेल. चला घाई करा जरा.
आता सुरुवात करा आणि 15 मिनिटांमध्ये हे 3 षटकं जवळजवळ पूर्ण व्हायला हवीत. 45चं टार्गेट घेऊन आलेत ते म्हणजे रोशन. हो गॅपमध्ये चेंडूला टाकायचं होतं. थोडासा ऑर्थोडॉक्स शॉट खेळला होता रोशन याच्या माध्यमातून. कुठलीही धाव नाही आहे. सिंगल डबल म्हणजे 15 धावा प्रत्येक षटकामागे यायलाच हव्यात. आणि रोशन याच्या अंगी ती क्षमता आहे. रोशन आहे, अक्षय आहे. एक चांगली गोष्ट आहे ती अक्षयाला मैदानामध्ये लवकर पाठवलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलल्याने फेकेल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. अक्षय कोला हा खेळाडू जो आहे तर नक्कीच या विभागातील एक नामचीन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते. सर्व खेळाडूंच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून त्याचा खेळ पाहणं पसंत केलं जातं. सर्वांच्या आवडीचा हा खेळाडू आता मात्र स्ट्राईकवरती आलाय. केतकी बॉईज ऑल द बेस्ट असं नरेश टोकरे सुद्धा म्हणतात. टायगर संघाचे 40+ संघाचे ते मेंबर आहेत. नरेश दादा वेलकम. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू असेल. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे त्या ठिकाणी वैभव धूम. वैभव धूम धूम गाडीप्रमाणे सुसाट निघाला होता इकडनं. चांगलं शतरक्षण झालंय. आता डावऱ्या ताज्या फलंदाजासाठी आपण जर पाहिलं तर नक्कीच शतरक्षण सजवलं जात आहे. शतरक्षण बघा एक जवळजवळ स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आणून ठेवलाय. एक लॉंग ऑफला आहे. त्यानंतर एक कव्हर क्षेत्रामध्ये सुद्धा शतरक्षक, कव्हर, स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ हे व्ही शेपमध्ये 3 शतरक्षक बघायला मिळतात. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक घेण्याचा प्रयत्न करेल मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी किरण याची, सुंदर गोलंदाजी. संधी दिली जात नाहीये मोठे फटके मारण्याची. काय जबरदस्त मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र बेलखेडी संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. ते शेवटच्या काही षटकांमध्ये मला वाटतं पुढील षटकामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल की सामना कुठल्या पद्धतीनं ठेवून घेतोय. किरण बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी आपण जर बघितलं नक्कीच लेट कट केला होता. आता थोडासा स्वेअर मारा होता. एक धाव नक्कीच, 4 धावा नक्कीच मिळतील आणि एक चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 7. चेंडू असेल शेवटचा. मी म्हणेन 15ची सरासरी आहे आणि 15च्या सरासरीवरती जायचं असेल तर नक्की एक चांगले क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक षटकामागे 15-15 धावा आल्या तरी सुद्धा विजयाच्या पर्यंत पोहोचू शकतात हे खेळाडू. कारण की बेलखेडी संघाला त्या 15 धावेचा एव्हरेज पकडायचा आहे. सध्या चेंडू टाकून झाले या षटकाचे एकूण 5 चेंडूमध्ये 7 धावा आल्या. इथे एका मोठ्या फटक्याची गरज आहे. रोशन आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट खेळलाय चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आत मात्र चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 11. सुंदर खेळला होता चेंडू. सरळ चेंडू यष्टांमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या चेंडूला सरळ खेळला होता. मी म्हणेन आता कुठलीच गुंजाईश नाही आहे, कुठलीच संधी नाही आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 12 चेंडू 34 धावा. प्रत्येक विकेटसाठी 150 रुपये आहेत दिलीप पटेल यांच्या माध्यमातून. सामना सुरू आहे केतकी बॉईज विरुद्ध सिद्धिविनायक बेलखेडी. क्या बात आहे. चांगला फटका खेळला जातो. शतरक्षक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगलं शतरक्षण मयूर याच्या माध्यमातून, दिलीप पटेल यांच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटसाठी 150 रुपये. त्यानंतर आपण जर पाहिलं शरद वरठा दादांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर जे पारितोषिक होतं बेलखेडी संघाला मला वाटते होतं
आणि आता प्रत्येक षटकारासाठी जे पारितोषिक होतं ते होतं ते खंडीपाडा संघासाठी. या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा गॅपमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एकनाथ प्रभाले त्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्यानं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 14. वैभव हा तर दिलीप पटेल यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये दिले जाणार आहेत. मात्र इथं विकेट घेणं गरजेचं आहे खंडीपाडा संघाच्या माध्यमातून, तेव्हाच ते 200 रुपये दिले जातील प्रत्येक विकेटला. अलंदा कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू, 2 शतरक्षक आहेत, पाहूया काय करते. आणि दोघांमध्ये झालेली ही थोडीशी टक्कर आपल्याला बघायला मिळाली. कन्फ्युजन कन्फ्युजन आणि कन्फ्युजन, आयुष्य हेच मोठं कन्फ्युजन आहे, त्याच्यातून मात्र मार्ग काढायचा असतो. चौकारांशी धावफलक पुढे सरकला गेला, धावफलकावर धाबा लागल्या गेल्या त्या 18. बघा कशा पद्धतीने अक्षय याने खेळला होता आणि का हा खेळाडू एवढा पसंतीस पडलाय सर्व प्रेक्षकांच्या. अगोदर विचारलं जातं की अक्षय कोला आहे का, आणि भरपूर जण म्हणतात की अक्षय कोला आमचा पवन केने आहे. धावसंख्या 18, 9 चेंडू 27 ची गरज आहे. 9 चेंडू 27 धावा. दिलीप पटेल यांनी ATM खुलं करायला लावलाय आणि ते म्हणतात की खंडीपाडा संघाच्या एका विकेटसाठी 300 रुपये देईन. दरम्यान आपण पाहू शकता आता वैभव तो अक्षय. हो 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 हो, लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू, काय जबरदस्त फटका, षटकार. धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 24 या धाव संख्येवरती. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. दीपेन गरज यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले अक्षय यांच्यासाठी. मॅच जिंकवा आणि 500 रुपये घेऊन जा. इकडे दिलीप पटेल यांनी विकेटसाठी 300 रुपये केलेत, मात्र विकेट कुठे घेत नाही कोण, ते द्यायला तयार मात्र घेतलं पाहिजे. त्यापर्यंत 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. वैभव याचा हा प्रयत्न होता यॉर्करचा. नक्कीच सेन्सेक्स वाढतोय इकडे. दिलीप पटेल यांचा एक धाव नक्कीच मिळेल. त्या ठिकाणी शतरक्षक आहे दिनेश आणि त्यांच्या माध्यमातून शतरक्षणामध्ये थोडीशी चूक आणि त्या थोड्याशा चुकीला इथे माफी दिलेली नाहीये. 2 धावा या ठिकाणी घेतल्यात. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकवला जातोय, तो म्हणजे 26 वरती 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. एक मोठा फटका, एक मोठा फटका आला तरी चालेल किंवा मग सिंगल आला तरी चालेल असं वाटत असेल बिलकडी संघाला. विकेट साठी 400 झालेत. सेन्सेक्सचा भाव वाढलाय, कुठली कंपनी आहे जाणून घ्यायला हवी. रुपेश पागे यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या कॅचसाठी, आयवा कॅचसाठी 100 रुपये आहेत. व्हाईट बॉल, धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 27 या धावसंख्येवरती. आता चेंडू शिल्लक असतील ते 7 आणि 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. सेन्सेक इकडे वाढलाय दिलीपजी पटेल यांचा. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं शतरक्षण, मात्र एक सिंगल आली. धावफलक मात्र पुढे सरकला, जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. कालची मॅच या ठिकाणी पुन्हा आले प्रेक्षकांनो. प्रेक्षक किती जॉईन झालेत, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. प्रेक्षक किती जॉईन झालेत तर 452 जण इथे आता सध्या तर दिसतात. 460 होतील, वाढत चाललेले आहेत प्रेक्षक, वाढत चाललेले आहेत. आयवा कॅच साठी ऋषिकेश शेलार यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि रुपेश पागे यांच्या माध्यमातून 100. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. मैदानामध्ये पाणी पाठवा, घ्या, इकडे भरलेला आहे, पटकन आहे, इथे 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 इथे. आणि अक्षय कोला
त्याने जर मॅच जिंकवली तर दीपेश घरत यांच्या माध्यमातून दीपेन घरत 500 रुपये एका विकेटसाठी, दिलीप पटेल यांच्या माध्यमातून 400 रुपये आणि आपण पाहू शकतात 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. संध्याकाळचं सत्र आहे. आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती आलाय मयूर. कालची मॅच पुन्हा एकदा इथे पुनरावृत्ती होते. जवळजवळ 500 वरती प्रेक्षक येतील. अक्षय कलॉन फायर हर्षद दिवा सांगतोय आणि लता करमाडा सांगतात की बेलकडी ऑल द बेस्ट. सहा चेंडू 17 धावांची गरज. डीबेन लाईव्हच्या माध्यमातून हे दोन दृश्य आपल्याला दर्शवले जातात. रुपेश पागे यांच्या माध्यमातून अक्षय कोलाच्यासाठी षटकारासाठी 200 रुपये. मयूर ओ हा चाललाय चेंडू हायवेच्या बाजूना 6 धावा आणण्यासाठी. मान इथे मात्र मारलाय. अक्षय याने 200 रुपये पटकावलेत. रुपेश पागे 200 रुपये या ठिकाणी जमा ठेवायचे आहेत. थँक्यू रुपेश. उत्साह दिल्याबद्दल खेळाडूला, प्रोत्साहन दिल्याबद्दल खेळाडूला. मात्र प्रोत्साहन देतात दिलीप पटेल सुद्धा की एका विकेटसाठी 400 रुपये देतोय. मात्र विकेट काय येत नाहीये. धाव फलक पुढे सरकला गेला. तो म्हणजेच 34. आता किती चेंडू किती धावांची गरज असेल तर 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. सर्वांच्या नजरा लागल्यात. प्रेक्षक वाढू लागलेले आहेत. प्रेक्षक वाढू लागलेत ऑनलाईनच्या माध्यमातून. जवळजवळ 450 प्रेक्षक झाल्यात. अजून षटकार झाला तरी सुद्धा 200 रुपये रुपेश पागे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी. अभेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. झेल सुटलेला आहे. पाहणं गरजेचं काय घडतंय. मात्र या किती धावा पूर्ण होतील. 2 धावा पूर्ण. 1 शॉट. एकच धाव असेल. अक्षय याने अर्ध्यातूनच युटर्न घेतला होता. क्या बात आहे. संधी निर्माण केली होती मयूर याने. संधीपर्यंत पोचला होता योगेश. मात्र कॅच सोडलाय. कालचा सोपा कॅच होता. आजचा जरा कठीण कॅच वाटतोय. मात्र 4 चेंडू 10 धावांची गरज. या प्रो स्पोर्ट लाईनपडा चिंचोटीच्या आयोजित टुर्नामेंट मध्ये शेवटचे मॅच अतिशय रंगतदार होत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ 500च्या आसपास प्रेक्षक जोडले गेले आहेत. पुन्हा एकदा काय जबरदस्त मॅच. 4 चेंडू 10 धावा. मयूर बाबर विरुद्ध अक्षय कोला असा सामना आहे. खंडीपाडा विरुद्ध बेलकडी असा सामना आहे. सिद्धिविनायक विरुद्ध केतकी बॉईज असा सामना आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्षय हा थांबलेला आहे. त्याला माहिती आहे की इथे तो संघाचा जरी कर्णधार नसला तरी सुद्धा एक महत्वाचा खेळाडू आहे. मयूर मोकाशी यांच्या माध्यमातून अक्षय कोल्हायाला षटकारासाठी 100 रुपये. 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पाहणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय. अक्षय कोल्हावरती नजरा होत्या. मात्र मॅच संपलेला नाहीये. लक्षात घ्या. असू द्या अजून सुद्धा गडी जरी बाद झाला असला तरी सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 400 रुपयाचा विकेट ठरलाय. दिलीप पटेल दादांना विनंती असेल 400 रुपये या ठिकाणी सज्ज ठेवायचे आहेत. दिलीप पटेल आमचे जुने कर्णधार आहेत. कॅप्टन. त्यांना कॅप्टन म्हणूनच ओळखतो आम्ही. निलेश आलाय नव्यानं. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. एक गडी बाद झाला असला म्हणून काय फरक पडतो.
मैदानामध्ये आलाय निलेश. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा मग मराठी संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की निलेश म्हणजे नीलू म्हणजे सर्वात शेवटचा. हा एक सर्वात शेवटची आशा अपेक्षा असेल निलेश मैदानामध्ये. 2 चेंडू 10 धावांची गरज. सामना अजून सुद्धा जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये आहे. प्रेक्षकांची संख्या वाढत चाललेली आहे लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यान 2 चेंडू 10 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा आहे. येथे एखादा षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. ओ किती धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. मात्र एकच धाव दिली. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच थोडासा एका बाजूने वळलाय. पाहणं गरजेचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. शेवटचा चेंडू जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मैदानामध्ये कुणीही एंटर होऊ नका एक्स्ट्रा प्लेयरनं. प्रेक्षकांना एका चेंडूमध्ये 13 धावा झाल्यात तर काय तुम्ही पाहता 1 चेंडू आणि 9 धावा या सुद्धा होऊ शकतात. कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होईल भरोसा नाही आहे. 9 धावा एका चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. आमच्या आसपासच खेळाडू आहेत मात्र त्यांची नावं सांगून आम्ही कोणाला या ठिकाणी फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न करत नाही. ओ हो 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 इथे काय घडलंय. संघ जिंकलाय तो म्हणजेच केतकी बॉईज खंडीपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. हा जा